इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तांदूळ चांगले भाजून घ्यायचे. तांदूळ जास्त लालही करायचे नाहीत आणि जास्त कच्चेही ठेवायचे नाहीत. चांगले असे हलवत हलवत भाजायचे आहेत. तांदूळ जेवढे व्यवस्थित चांगले भाजाल तेवढी खीर खमंग होते. आता तांदूळ भाजून एका भांड्यात काढायचे आणि ते 1-3 तास भिजत घालायचे. आता हे तांदूळ भिजत घालून 3 तास झालेले आहेत आणि ते तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत. आणि ते तांदूळ बारीक करताना 1 पाव वाटी ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे दोन्ही मिळून बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायचं नाही, जरा रवाळ रवाळ ठेवायचं आहे. एका भांड्यात अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि जे तांदूळ आपण बारीक केलेलं आहे ते एका भांड्यात काढायचे. मिक्सरचं भांडं धुवून पाणी त्यात घालायचं आहे थोडंसं. जे आपण तांदूळ भिजत घालून पाणी ठेवलेलं तेच पाणी वापरायचं आहे आणि एकसारखं करायचं आहे. आता हे दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असे एकसारखं धार लावायचं आहे आणि दुसऱ्या हातानं सतत हलवायचं आहे. जर तुम्ही हलवलं नाही तर त्याच्या गुठळ्या तयार होतात. आपल्याला गुठळी होऊन द्यायची नाही, त्यामुळे एकसारखं असं हलवायचं आहे. सुरुवातीला तर जरा वरच्यावर एकसारखं हलवायचं, नाहीतर खाली डसतं. तर आता हे एकसारखं आपण हलवलेलं आहे, त्यामुळे ह्याच्या गाठी झालेल्या नाहीत. दुधाला उकळी आलेली आहे. आता हे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर मगाशी जे पाणी तांदूळ भिजवून ते राहिलेलं ते पाणी यामध्ये घालायचे. जास्त पातळ पण नाही करायचं. आणि हे आता मध्यम गॅस करायचा आहे आणि हे 3 ते 4 मिनटं दूध उकळून घ्यायचं आहे. म्हणजे तांदूळ आपले शिजवून चांगले घ्यायचे. पण हे शिजवताना मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे, नाहीतर खाली डसतं. आता 3 ते 4 मिनटं आपली ही खीर उकळते आहे. आता 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि ती साखर या दुधामध्ये घालायची. साखर घालून हलवायचं आहे आणि 1 चमचा वेलदोडा पूड घालायचे. वेलदोडा पूड घालूनही चांगलं हलवायचं आहे. आपण ही श्राद्ध पक्षाला खीर करतो, त्यामुळे ह्याच्यात कोणी कोणी ड्रायफ्रूट्स घालत नाहीत. तुम्हाला जर घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. तेव्हा आता आपली खीर चांगली उकळते आहे. साखर घालूनही आपण त्याला 3 ते 4 मिनटं खीर उकळलेली आहे. आता आपली खीर तयार झालेली आहे. तुम्हाला ही तांदळाची खीर कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. धन्यवाद.